पुण्यातल्या कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलिसांनी 185 या कलमाची वाढ केली। दारू पिऊन कार चालवल्याबद्दल या अल्पवयीन मुलावर कलम 185 अंतर्गत नव्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय। याआधी त्याच्यावर कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र अल्पवयीन असल्याच्या कारणावरून न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला। आता नव्यानं 185 कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय। आता आज मुलाला पुन्हा एकदा जुवेनाईल कोर्टासमोर हजर केले जाणार आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून घेऊया। निलेश, आणखी एका कलमाची वाढ, जशी माहिती तुम्ही मगाशी दिली होती त्यानुसार 185 कलम त्याच्यावर आता दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्याबाबत आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे फडणवीसांचं वक्तव्य, संज्ञान समजून या पुढची सगळीच कारवाई केली जाईल। त्याबाबत नेमक्या काय घडामोडी होऊ शकतात? आज जुवेनाईल कोर्टात हजर केले जाणार आहे, तिथे नेमकं काय होऊ शकतं? अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। श्रुती, नक्कीच काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं होतं की हा जो अल्पवयीन मुलगा आहे त्या अल्पवयीन मुलाला निर्भया प्रकरणातलं जे कलम आहे त्या लावण्यात येणार आहे। जो कायदा बदल करण्यात आलेला आहे त्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होणार आहे। सुरुवातीला त्यांनी 304 कलम लावलं होतं, मात्र ते बदलून 304 पुन्हा करण्यात आलं होतं। आता त्या कलमामध्ये वाढ झालेली आहे। खरं तर हे जे कलम आहे 185 हे कलम दारू पिऊन गाडी चालवणं किंवा अल्पवयीन मुलांनी दारू पिणं आणि परवाना नसताना दारू पिणं अशा अनुषंगाचं हे कलम आहे। त्या कलमाची या ठिकाणी त्या वाढ होत आहे आणि आता नाही म्हटलं तरी त्याला आता पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। एकूण जर पाहिलं तर अगरवाल अपघात प्रकरण आहे, त्या अपघात प्रकरणामध्ये आता थोडासा तपास वाढलेला आहे। जे गुन्हे आहेत ते आता वाढीव स्वरूपात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र या सगळ्यात आता विशाल अगरवाल आहे त्याला कोर्टात हजर करतील। त्याचबरोबर त्यांचा जो मुलगा आहे त्याला सुद्धा ही कोर्टात हजर करण्याची या ठिकाणी शक्यता आहे। सुरुवातीला आता त्यांची तपासणी होईल, अल्कोहोल टेस्ट जो रिपोर्ट आहे तो येईल आणि त्यानुसारच हा गुन्हा दाखल होईल। आता जवळपास त्या गुन्ह्याची पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि त्याला आता कुठल्याही क्षणी कोर्टात पुन्हा हजर करतील। नक्की जुवेनाईल कोर्टात काय होतंय याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।